हॅलो. आजची तारीख आहे 20 डिसेंबर 2019 आणि दिवस आला आहे. या दिवशी बॅटरी कमी आहे रे. होईल का रेकॉर्ड? 20% पेक्षा बॅटरी कमी आहे. तर पाहू आपण आता रेकॉर्ड होईल का नाही होईल, कारण आता खूप लंबा चालणार आहे. घंट्यापर्यंत एपिसोड आहे. पाहू आपण. समजा भासकला चार्जिंग लावून करता नाही येणार का? समजा आपण चार्जिंग लावून समजा या गोष्टी रेकॉर्ड केल्या तर जबरदस्त राहील. वायर फ्रेम मध्ये येऊन झालाय. चार्जिंग लावतो. चार्जिंग लावून पण आपलं काम भागतंय. सो दॅट इज रिअली गुड. रेकॉर्डिंग होऊन राहिलाय. सो ओके. तर मला म्हणायचं काय, येस, आपल्याला आपण कसं प्रत्येक वर्षी आपण हे देतो. मला साठी टाकू द्या अगोदर, पाय थंडी आल्या. हिवाळ्यात पाय खूप थंडी येतात. माहित नाही, माझे पाय बहुत जास्त थंडी आणि माझ्या पायाला अतिशय थंडी लागते. त्यामुळे मी नेहमी सॉक्स घालतो किंवा चप्पल घालतो किंवा सटेला ठेवतोच. सो प्रत्येक वर्षीप्रमाणे आपण या वर्षी पण वर्षभराचा कॅटलॉग देऊ की वर्षभरात माझ्यासोबत काय झालं, कशा वेळी गोष्टी झाल्या आणि हाऊ थिंग्स हॅपन्स विथ मी. So let it begin. मी खूप काही ठरवलं होतं की मी माझे टार्गेट कसे काही सेट करू किंवा मला कुठपर्यंत जायचं आहे किंवा कशा वेळी आपण आपले टार्गेट सेट करू. या जेव्हा वर्षाची सुरुवात झाली होती तेव्हा मला माहित आहे की तेव्हा मी या न्यू इयरची सुरुवात झाली तेव्हा मला माहित आहे की 31 डिसेंबरच्या रात्री म्हणजे तेव्हा मी कोणता पिक्चर पाहत होतो, तेव्हा मी हा पिक्चर पाहत होतो ओशन 11 या. आणि तेव्हा मला विशालचा कॉल आला होता आणि सगळेजण कॉन्फरन्सवर होते आणि आम्ही हॅपी न्यू इयर म्हणलं सगळ्यांना. आणि त्याच्यानंतर माझी मॉर्निंग शिफ्ट होती. तेव्हा माझा प्रस्पेक्ट काय होता माझ्या लाईफला धरून का मी माझ्या कशा वेनी माझे टार्गेट हे करेन, धावीन त्याच्या मागे. सो त्याचा अप्रोच कसा होता. तेव्हा मी ठरवलं होतं की या एका वर्षाचा जॉबचा एक्सपिरियन्स घेऊन मी पुण्याला जाऊ. आता हा माझा हे होता की आपण पुण्याला जाऊ आणि तिथे गेल्यावर आपण आपले सगळे टार्गेटच्या मागे जाऊ. तिथे आपण गेल्यावर फिल्म स्कूल मध्ये जाऊ, तिथून जाणून घेऊ गोष्टी वगैरे. आणि देन त्याच्यानंतर आपण आपलं करिअरकडे वळू. तर मग यासाठी मी जॉब शोधायला खूप लागलो. मी खूप जॉब शोधत होतो वगैरे वगैरे, Naukri.com वगैरे वगैरे. आणि मला 1-2 ठिकाणी इंटरव्ह्यू आले. येस, बट इंटरव्ह्यू मध्ये मी काही पास झालो नाही. आय वॉज फेल. आणि जे काही आहे तर ते आहेच.
मला तेव्हाही वाटत होतं का मी एक प्रकारे जॉब घेऊनच पुण्याला जाईल. लिटरली असं म्हणलं गेलं ना तर करीब जानेवारी पासून ते करीब ऑक्टोबर पर्यंत तरी असं काही फारसं काही लाईफ मध्ये काही असं वेगळं वगैरे काही झालं नाही. जानेवारी, फरवरी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, यस म्हणजे करीब 10 महिने तर माझ्यासोबत असं काहीच झालं नाही वेगळं. यस मी 10 महिने सकाळी उठत होतो, ऑफिसला जात होतो, ऑफिसमध्ये काम करत होतो आणि घरी येत होतो. या 10 महिन्यामध्ये मी माझे पैसे पण कधी सेव्ह नाही केले. बस आलेले पैसे मी नेहमी उडवत होतो, काहीच नाही. माझी फॅन्टसी असायची का रविवार आहे तर आपण घरी जावं आणि मित्रांसोबत थोडा टाइम स्पेंड करावं. सो माझ्यामध्ये हीच एक फॅन्टसी होती, तर मी तेच करत होतो. मी माझ्या क्वालिटीला कधी इम्प्रूव्ह करायचा यासाठी मी कधी मला हे माहित होतं का मला एक प्रकारे फिल्म मेकर बनायचं आहे, बट कसं बनायचं आहे हे डिसाईड केलं होतं का मी पुण्याला जाऊनच करीन आणि ह्या सगळ्या गोष्टी मी पुण्याला जाऊनच करीन आणि नागपूरवरून काहीच होणार नाही हे मला माहित होतं. म्हणजे हा माझा विश्वास होता आणि त्यामुळे मी नाही का मला जेवढे काही पैसे भेटत होते किंवा जेवढं काही मला मेहनताना भेटत होता त्याचा मी फक्त दुरुपयोग करत होतो. दुरुपयोग म्हणजे जस्ट वेस्ट, डुईंग समथिंग नथिंग, काहीच नाही करत होतो. बस आजचा दिवस कसा काय जबरदस्त जाईल. आता मी असंही नाही म्हणत की 10 महिने जे काही मी काम केलंय हे सगळं वेस्ट गेलंय, काहीच नाही, असंही नाही. काम केलंय, या डिझायनिंग मध्ये काम केलं जे की बहुत जबरदस्त काम होतं. खूप साऱ्या गोष्टी मी जाणून घेतलो. बट आपल्याला जिथे जायचं आहे त्या रिलेटेड आपण या 10 महिन्यात मी काहीच नाही केलं. याच्यामध्ये काहीच नाही केलं. एव्हरीडे मी 8 एपिसोड रेकॉर्ड करायचो. बस 8 एपिसोड रेकॉर्ड करायचं. बट कधी कधी असं म्हणते ना की आपण काहीच नाही केलं, पण खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये पण जरूर असतात. खूप साऱ्या छोट्या गोष्टी याच्यामध्ये एकामेकामध्ये जडून असते. तेव्हा आपल्याला रिअलाइज होते की आपण त्या मोमेंटमध्ये आपण या साऱ्या गोष्टी केला त्याचा आपल्याला फायदा झाला. जे की त्या मोमेंटमध्ये असं वाटत होतं की आपण काहीच नाही केलं, ते की आपल्याला असं वाटत आहे की 10 महिन्यामध्ये मी काहीच नाही केलं. बट येस, माझं ऑफिस आहे ना ते इथे शिफ्ट झालं, इथे मिहानमध्ये किंवा एप्रिल महिन्यापासून. तर मग मी माझी रूम चेंज केली. मी पहिले धरमपेठमध्ये राहत होतो. म्हणजे जानेवारी, फरवरी, मार्च 3 महिने मी धरमपेठमध्ये राहिलो या वर्ष स्टार्टिंगला. आणि त्याच्यानंतर मग मी माझी रूम चेंज केली, इथे आलो चीजबॉर्न मध्ये. रूम काय एवढी काय अशी फारसी काही एकदम काही जबरदस्त वगैरे की नाही वगैरे, ठीक आहे. म्हणजे खिडकी नाही आहे, या मी पडदे लावून किंवा अशी कागद लावून खरडे लावून काम चालून राहिलोय. बट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की हे एक रूम आहे, 2 एक रूम आहे आणि मी एकटा राहतो. सो दॅट्स द गुड पॉइंट. जेणेकरून मी स्वतःसोबत खूप साऱ्या गोष्टी मॅनेज करतो. आता यातले मी हे सोफा, खुर्ची वगैरे मी काही विकत घेतले नाही, हे घरमालकांचेच आहे. हे टेबल विकत घेतलंय. येस, टेबल मला गरजेचं होतं कारण ते लॅपटॉपवर काम करणं वगैरे वगैरे, तर ते लॅपटॉप साठी तुम्ही टेबल घेतणं इम्पॉर्टंट आहे. मला हार्डली हा टेबल झाला करीब 300 रुपये टेबल झाला आणि इट इज रिअली गुड या सपोर्ट साठी. चटई घेतली झोपण्यासाठी. युजली आपली इथे झोप नाही, आपली बॅग वगैरे आहेच आणि पंखा या, बाकी तसं काही आहे नाही. तर मी एप्रिल महिन्यापासून इथेच आहे. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, ऑलमोस्ट करीब 8-9 महिने होऊन राहिले इथे राहून राहिलोय. याच्यानंतर इथे आल्यावर नाही का मला खूप साऱ्या गोष्टी फेस करायला लागल्या की इथे कसं चीजबॉर्न कसं नागपूरपासून थोडंसं दूर पडते. तर कसं आहे की इथे
डब्बा वगैरे येत नव्हता. म्हणजे युजली जे मेसवाले डबे होते ते म्हणत होते की तुमचा डब्बा आहे म्हणे खूप दूर आहे म्हणे आणि मला पॉसिबल होणार नाही म्हणे की तेवढा दूर डब्बा आणून देणं. तर त्यामुळे माझं मोस्ट ऑफ द नाही का वेळेस मी उपाशी राहत होतो, या एक टाइमचं जेवत होतो वगैरे. मला तेव्हा कंडिशन कळली काय जेवण म्हणजे काय, खाणं म्हणजे काय, भूक लागते तेव्हा आपल्याला कशा वेळी आपण गोष्टी मॅनेज करतो. तर माझ्यासाठी ही गोष्ट खूप कठीण होती या फेज मधून गुजरणं. कारण कसं आहे की अगोदर पासून आपल्याला खायला प्यायला काही कमी होती नाही. यस, धरमपेठ मध्ये होतो ना तर तरी खायला काही कमी नव्हती. पण इथे चीजबर्गर मध्ये आल्यानंतर कसं एक टाइमचं खाणं, कधी खाणं नाही खाणं किंवा बाहेरचं हार्डली एक समोसा खाऊन रात्र काढणं वगैरे वगैरे. तर मला असं वाटलं की धिस इज इट, इथून आपली सुरुवात झाली आहे असं मला वाटलं. अँड दॅट इज अ रिअली गुड थिंग की आपण या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करतो. खाण्याची किंमत काय तेव्हा कळलं. अगोदर मला खाणं म्हणजे जेवण म्हणजे जस्ट लाईक भेटते ना कुठे, या करून घेऊ ऍडजस्ट वगैरे वगैरे. पण जेव्हा खायला भेटत नाही आणि उपाशी पोटी आपण जेव्हा झोपतो ना तर तेव्हा त्याची किंमत कळली आहे. आणि मला खूप जास्त असं वाटलं होतं की आता हे याचा असा परिणाम नाही की माझ्याकडे पैसे नव्हते किंवा माझं हे नव्हतं. या माझ्याकडे पैसे होते, सगळं काही होतं. येस, बट कसं आहे की पैसे जरी असले तरी आपल्या समोर खायला भेटून न राहिलं तर दॅट इज अ काइंड ऑफ लाईक अ स्ट्रगल. येस, याची पण कुठे ना कुठेतरी मला उपयोग पडेलच समोर जाऊन वगैरे वगैरे. अशा लाईफच्या सिच्युएशन वगैरे येते तेव्हा आपण अंडरस्टँड करतो. सो इट इज रिअली गुड. मित्रांसोबत मी किती क्वालिटी टाइम स्पेंड केला. मित्र माझ्यासाठी बहुत जबरदस्त आहे. माझ्यासाठी एक प्रकारे जगण्याची एक प्रकारे उमेद आहे. म्हणजे या लोकांनी कसं आहे की म्हणजे कसं आहे माझ्या लाईफमध्ये मित्रच हे खूप जास्त इम्पॉर्टंट फॅक्टर असं आहे असं मला वाटते. वाय? कारण या लोकांनी मला जगण्यासाठी प्रेरित केलं. म्हणजे अशा मुवमेंटमध्ये मी ज्या मुवमेंटमध्ये एकटा होतो तर या मुवमेंटमध्ये मी काहीही करू शकत होतो. कारण माझे टार्गेट खूप मोठे होते. तर मला असं वाटायचं की जस्ट मुंबईला जाऊन या सगळ्या गोष्टी कराव्या. बट हे मित्रच होते ज्यांनी मला सांगितलं की तुझ्यापाशी एक जगण्याची पण एक काही ना काहीतरी उमेद आहे आणि तू त्याला पकडून ठेवू शकते. येस, आणि हेच एक मला एक खूप जास्त चांगलं वाटलं. यांच्यासोबत टाइम स्पेंड केल्यानंतर माझा जो वेळ आहे ना तो बहुतच जबरदस्त जात होता. इट वॉज रिअली ग्रेट. दॅट दोज मोमेंट रिअली ग्रेट फॉर मी. तर त्यावेळेस मी या लोकांसोबत थांबलो. म्हणजे कसं की ऑफिसमध्ये काम केली ते नागपूरमध्येच आहेच, बट जेव्हा सॅटर्डे संडे असला मी घरी जात होतो आणि आपलं मित्रांसोबत टाइम स्पेंड करत होतो. स्पीकिंग ऑफ फ्रेंड, माझे खूप सारे मित्र आहेत जे आता लागले. विशाल आहे, त्याची पीयूची एक्झाम क्लिअर झाली आणि आता तो लातूरमध्ये ऍज अ ग्रामीण बँकमध्ये ऍज अ पीयू लागलाय. मस्त कमाई आहे त्याची. 40,000 रुपये त्याला पेमेंट भेटते. रिअली गुड. जेलसी, ऑफकोर्स जेलसी होतेच. मला असं वाटते की जेलसी हा एक असा एक फॅक्टर आहे जेणेकरून मला असं रिअलाइज करून देते की तुला एक प्रकारे समोर जाऊन याच्यापेक्षा पण अजून चांगलं काम करायचं आहे. कारण हे जेलसी हा एक असा एक फॅक्टर आहे की आपल्याला पुशअप करते की नाही तुला समोर जायचं, तुला समोर जायचं आहे. आणि मी मानतो पण. आता याचा अर्थ हा नाही आहे की विशालचा मी खूप जास्त राग करतो किंवा तो त्याच्या लाईफ मध्ये त्यांनी डेव्हलपमेंट नाही करायला पाहिजे असं नाही ना. मी यावेळी विचार नाही करत. मी विचार करतो की साला तो माझ्या वयाचा आहे, तो माझ्यापेक्षा जास्त कमवत आहे, जास्त म्हणजे डबल कमवत आहे. तर त्याच्यापाशी असं काय स्पेशल आहे जे माझ्यामध्ये नाही. तर मी या साऱ्या गोष्टी मॅनेज करतो. मग मला माहित पडते की हा आपल्यामध्ये ही गोष्ट कमतरता आहे. तर मग आपण त्या गोष्टीला फिलअप करण्यासाठी प्रयत्न करत जातो.
आणि वन डे इट विल बी रिअली गुड. आणि हेच एक हे असते. त्याच्यानंतर श्रुतिका, ती पण लागली ऍज अ क्लर्क लागली आहे. ती कॅनरा बँक मध्ये, ती आहे नाशिकला. येस, ती पण आता करीब 30-25 हजार रुपये कमवते. माझ्यापेक्षा पण जास्तच कमवते. राहुल आहे, राहुल अगोदरच लागला होता पण त्याची ट्रेनिंग झाली आणि आता तो वर्धेला आलाय. येस, वर्धेला तो फुल फ्लेजेड कॉन्स्टेबल पोलीस मध्ये कॉन्स्टेबल असतात ना, ते बनलाय. त्याला पण सॅलरी 20-22 हजार रुपये आहे. येस, त्याला नेहमी पोलीस खात्यामध्ये काम करायचं होतं आणि तो तिथे लागला. इज रिअली गुड. त्याच्यासाठी खूप चांगला आहे. येस, म्हणजे कसं आहे की जो कॅरेक्टर ज्याला ते बनायचं राहते तो बनतेच. सिच्युएशन किती कडक असो किंवा किती टाईट असो. आता मला फिल्म मेकर बनायचं, मी बनेनच. मी आता मला तसं वाटत नाही माझ्या करिअरमध्ये किंवा माझ्या लाईफमध्ये मी अदर दॅन दॅट फिल्म मेकर दुसरं काही बनेन म्हणून. मी फिल्म मेकर तर बनेन डेफिनेटली. ऍज अ एडी म्हणून काम करेन. त्याच्यानंतर ऍज अ आता ज्याप्रमाणे मी स्क्रिप्ट वगैरे बनवलंय, घरची गोष्ट आहे, बायनरी कोड आहे वगैरे वगैरे. तर श्रुतिकापासून पण खूप जास्त मला जेलस फील होते, कारण ती लागल्या तिला 24-25 हजार रुपये सॅलरी भेटली आणि मी 2 वर्ष झाली इथेच हे आहे. तर ऑफिस बद्दल बोलायचं म्हणलं तर ऑफिसमध्ये माझ्यासोबत खूप काही चांगलं काही झालं नाही. माझ्यासोबत खूप वाईट झालं. खूप वाईट म्हणजे खूप वाईट झालं. समहाऊ मला माझा जो काही असं वाटते ना की कधी कधी भीती पण वाटते. युजली कसं आहे की मी ऑफिस जॉईन केलं होतं, ते जॉईन केलं होतं डिसेंबर 2018 मध्ये, 17 मध्ये, सॉरी डिसेंबर 2018. माझी जे नाही का जॉईनिंग आहे ना ते 18 पासून आहे, जानेवारी 18 पासून. जानेवारी 18 ते जानेवारी 19 ते आता करीब जानेवारी 20. ऑलमोस्ट मला आता करीब 2 वर्ष होऊन राहिलं. आणि कोणत्याही कंपनीमध्ये कसं 1 वर्ष काम केल्यानंतर त्याला परमनंट करण्यात येते. आमच्याही ऑफिसमध्ये परमनंटचा राऊंड झाला. जिथे माझ्यापेक्षा ज्युनियर लोक आहेत त्या लोकांना परमनंट करण्यात आलं आणि मला परमनंट करण्यात नाही आलं. माझ्यासाठी हे लाईफ मध्ये हा एक जो डिसअपॉइंटेड आहे ना, हा राहीनच, नेहमीच राहीन, आयुष्यभर राहीन. की माझ्यामध्ये अशी कोणती कमतरता होती की मला परमनंट करण्यात नाही आलं आणि माझे जे ज्युनियर आहे त्या लोकांना परमनंट करण्यात आलं. आता मी या गोष्टीला दोष देत नाही की माझ्यासोबत असं काय झालं. यस, बट माझ्यासोबत हे असं झालं हे नेहमी गोष्ट लक्षात राहील. आणि समहाऊ याच गोष्टींनी आपण समोर जाऊ शकतो. याच गोष्टींनी आपण स्वतःला इम्प्रूव्ह करू शकतो असं मला वाटते. कारण सांगू, कधी कधी आपल्यासोबत खूप जास्त वाईट होते ना, तर त्याच्यानंतर आपल्याला रिअलाइज होते की साला आपल्यामध्ये काही ना काहीतरी कमतरता आहे आणि आपण त्याला इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. ते इम्प्रूव्हमेंट वाली फिलिंग होते किंवा जेव्हा आपल्यासोबत काही ना काहीतरी गलत होते तेव्हा. समजा जर मी परमनंट झालो असतो तर का मला पाहिजे ती इम्प्रूव्हमेंट वाली फिलिंग आली असते का? नाही. मी तर अरे एकदम फुल मजेत असतो रे, एकदम. म्हणजे आता मी समजा मी परमनंट असतो तर आता माझं पेमेंट असता करीब 18-20 हजार रुपये मस्त खर्च करत असतो. यास, इव्हन मी माझे जे फिल्म मेकिंग साठी रिलेटेड असणारे ज्या काही गोष्टी आहे की मला फिल्म बनवायची आहे किंवा घरची गोष्ट बनवायची आहे किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे, याचा पण विचार नाही आणला असता. कारण एकदा परमनंट झालं तर त्याला असं वाटते की नाही, आता आपल्याला हे काम सूट झालं आहे आणि आपण इथे झालो आहे तर आता आपण इथेच थांबावं, आपण आपलं फिल्म मेकिंगचं भूत सोडून द्यावं. बट असं नाही झालं. एक प्रकारे चांगलीच गोष्ट झाली असं मला वाटते, परमनंट नाही झालं वगैरे. बट जे काय आहे आपल्याला हे पण समजून घ्यावे लागेल की आपल्यामध्ये अशी कोणती गलती झाली
की ही गलती आपण समोर जाऊन आपण ज्या काही इंडस्ट्रीमध्ये काम करेन ती गलती पुन्हा होणार नाही. मी स्टार्टिंगला नाही का ऑफिसमधल्या लोकांसोबत खूप एक प्रकारे असं वागलो की हे लोक माझ्यासाठी खूप हे आहे, यांच्यासोबत मी खूप फ्रेंडली वागलो वगैरे वगैरे. जिथे बोलायचं नाही तसं बोललो होतो. म्हणजे असं कसं की माझा जो एक प्रकारे जो हे आहे ना की एक प्रकारे म्हणायचं असं आहे की स्वतःचा जो एक प्रकार हे असतो स्टँडर्ड असतो, तो स्टँडर्डला घसरून आपण पुन्हा खाली जायचं. या बिईंग ए जोकर कसं आहे की एक प्रकारे की स्वतःचीच मजाक उडवतो. बस मी सेम तहाच होतो, स्वतःचीच मजाक उडवायचो. लोकांना चांगलं वाटायचं, मला पण चांगलं वाटायचं. आणि मी असा विचार करायचो की मी असं केल्याने हे लोक, या लोकांच्या मनात मी लक्षात राहील नेहमी समहाऊ. बट लोकांमुळे आपली डेस्टिनी सेटल होत नाही, की लोक आपल्याबद्दल काय विचार करतायत याच्यावरून आपली जे फ्युचर आहे ते सेट होत नाही. लोक तर काही म्हणणारे आहेतच, चांगले वाईट वगैरे आहे जे आहे. आणि कसं आहे की यांच्या रीतीने जाण्याचा प्रयत्न केला ना तर आपण कधीच सक्सेसफुल होत नाही. वन थिंग इज दॅट या जॉबवरून तर मला एवढं रिअलाइज झालंय की लोक तुला काही म्हणत असो, चांगलं वाईट कसं आहे काही आहे, आज तुझ्यासोबत चांगलं बोलत आहे, उजवं थोडंसं वाईट बोलणारच आहे. बट कसं आहे की तेव्हा आपल्याला रिअलाइज करून द्यावं लागते, आपल्याला समजून घ्यावं लागतं कोणता व्यक्ती इम्पॉर्टंट आहे, कोणत्या व्यक्तीसोबत आपण जास्त इंटरॅक्ट व्हायला पाहिजे हे पण समजून घेणे इम्पॉर्टंट आहे. आपले टीम लिडर आहेत, आपल्या टीम लिडर सोबत आपण आपल्या वर्क रिलेटेड गोष्टी केल्या पाहिजे. आपण आपल्या ज्या प्रायव्हेट गोष्टी आहेत त्या डिस्कस नाही केल्या पाहिजे. हे मला जॉबवरून खूप जास्त रिअलाइज झालंय की आपण आपलं कामाव्यतिरिक्त काम ठेवायचं, जास्त काही काम वगैरे हे नाही करायचं. बट कसं आहे की एकदा ऑफिसमध्ये जी इमेज बनली ना ती इमेज राहते. मी ती इमेज कमी करण्याचा प्रयत्न करून राहिलोय. मी कसं नेहमी ऑफिसमध्ये जातो, आपलं काम करतो, आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून माझा स्टँडर्ड जो काही घसरला होता तो ऍटलिस्ट अजून जास्त तर नाही घसरेल, त्या मुवमेंटवर फिक्स राहील. जास्त बोलत नाही, कोणी जास्त माझी मजाक जरी उडवत आहे ना तर आपण कसं एक प्रकार त्याला असं लुक द्यायचा की त्याला कळून जाईल की त्याला नाही आवडलं बा. आणि युजली आता 2 वर्ष झालंय ना तर मोस्ट ऑफ जण माझ्यापेक्षा सिनियर आहे, माझ्यापेक्षा ज्युनियरच आहे. तर मला आता असे कोणी बोलत वगैरे आहे. बट आता मी माझ्या कामाद्वारे लोकांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो, ना की माझ्या क्वालिटीमध्ये किंवा वगैरे वगैरे. आणि हाच एक असा एक हे होता फॅक्टर असं म्हणलं गेलं तर की जेणेकरून मी परमनंट नाही झालो. खूप दुःख झालं होतं जेव्हा असं स्टार्टिंग मी ऍक्च्युली बाय द वे मी ऍक्च्युली रडलो पण होतो. कधी 2-3 महिन्या अगोदर, कधी ऑगस्ट मध्ये या लोकांना परमनंट करण्यात आलं ना तर तेव्हा मला खूप असं वाईट वाटलं की सगळं काय केलं आपण आपल्या लाईफमध्ये. पण जे काही असो ऑफिसमध्ये जे काही गोष्टी आहे, बट आता माझ्यासोबत गोष्टी खूप क्लिअर आहे. मी जे काही काम करतो ते फुल यांनी काम करतो, फुल पोटेन्शियलनी काम करतो की माझ्या वेळी जे काही काम राहील ते बहुत जबरदस्त काम राहील. आता असं नाही का आताही जे माझे टीम लिडर आहे, प्रशांत आहे किंवा अविनाश आहे, ते मला रिस्पॉन्सिबिलिटी देत नाही बिईंग अ क्यूसी कार्ड पा किंवा असं कर तसं कर वगैरे नाही देत. तुम्ही अप्रोच पण नाही करत. कारण सांगू आता माझी क्षेत्र जे काही काम करायचं, जे काही मला जिथे काम करायचं आहे तिथे फिक्स झालंय का आता मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाऊनच काम करायचं आहे. इथे जाऊन आपल्याला गदा मजदुरी नाही करायची. मला माहिती आहे इथे क्यूसी काढणं वगैरे वगैरे ठीक असं फील होते की वगैरे वगैरे की आपण एक समथिंग रिअली बिग पर्सन वगैरे आहे. बट वन थिंग रिअलाइज दॅट की या लोकांना
समजून देणं किंवा या लोकांना प्रूफ करून देणं हे आपली लाईफ नाही किंवा ही आपलं फ्युचर नाही. येस, या लोकांना अट्रॅक्ट करणं वगैरे बिलकुल नाही. आणि सांगू, हे ऍडवाइस आहे ना आपल्याला समोर पण कामी पडणार. समोर आपण फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाऊ, तिथे काम करू, तर तिथे पण आपण कामासाठी काम ठेवायचं. आपण आपल्या कामासाठी खूप पोटेन्शियल द्यायचं वगैरे वगैरे, त्यासोबत बोलायचं वगैरे वगैरे, पण कामा व्यतिरिक्त तर नाही बोलायचं. पर्सनल लाईफ बद्दल तर नाहीच बोलायचं. बिलकुल नाही. असं होतं निघालाही असा सब्जेक्ट वगैरे की तुला पर्सनल लाईफ मध्ये का होत आहे का नाही, तर वगैरे असं एक प्रकारे असं सांगायचं की असं काही फारसं काही नवीन नाही बा, या इट वॉज काइंड ऑफ लाईक रिअली नॉर्मल टू नॉर्मल. या असं कधी काही सांगायचं नाही. आपण आपलं काम सांगू, आपण आपल्या कामाला खूप जास्त तवज्जो द्यायची. येस, आपण आपलं काम बहुतच जबरदस्त करायचं. कुणी असं डाऊट काढलाच नाही पाहिजे. या दुनियेमध्ये शिवा देणारे लोक खूप आहेत. वन थिंग मी या जॉबवरून रिअलाइज झालो ना, की इथे शिवा देणारे लोक खूप आहेत. बस तुमचं काम थोडंसं जरी खराब होऊ दे ना, तुम्ही आतापर्यंत जेवढं काही चांगलं काम केलं असं ना, सगळं वाट्यावर जाते. इथे चांगलं काम केलं याची प्रशंसा कोणीच करत नाही आणि करणार पण नाही. किती चांगली फील्ड असो ना, नाही करणार. वन थिंग, हे गोष्ट खरंच लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट की कामामध्ये चुका करायच्याच नाही. सगळं होऊन राहिली एखादी वेळेस तर तेव्हा सांगायचं, तेव्हा कसं एक प्रकारे नाहीच करायचं ना, नाहीच करायचं. आता मी असं म्हणत नाही का चुका होत नाही, होतात, पण नाही करायचं. असं कसं नाही होतात ते, मला तर असं कळत नाही. आपण आपल्या कामामध्ये जेवढं काही वेंगी जर आपण हे राहिलो, फोकस राहिलो, तर वन थिंग इज दॅट की तुमच्यामध्ये मिस्टेक होणारच नाही. रिसेंटली मी पाहून राहिलोय की मी आता जे काम करून राहिलोय, मी माझं काम बहुत जबरदस्त करत आहे. मी माझं काम ड्राफ्टिंग करत आहे, ऍट्रिब्यूट भरत आहे, त्यानंतर क्यूजीएस मध्ये चेक करत आहे, 10 विचारत आहे, असं आहे तसं आहे. माझ्या याच्यामध्ये क्यूसी निघते का, इथलं मूव्ह करणं, इकडे हे करणं, इकडे हे करणं. चुका युजली असं होतच नाही का खूप भयानक चूक निघाली वगैरे, बिलकुलच नाही, लिटरली नाही. आणि मी समोर जाऊन पण हेच करीन का माझ्या कामामध्ये नाही का मी हे करीन, एकदम फोकस आहे. दुसरी गोष्ट, अगोदर नाही का मी असं करत होतो की गलती कोणाची जरी असो ना, आणि ब्लेम मी स्वतःवर घेत होतो की ठीक आहे माझ्यामुळे झालं. ही एक चांगली क्वालिटी आहे, बिईंग अ लीडर किंवा बिईंग ए पर्सन आपल्याला. बट यांनी काय होते की यांनी आपली जी आहे ना इमेज आहे ना, ती लोकांसमोर खूप बेकार जाते, जे की आपण गलती पण नाही केली आहे. अगोदर माझ्यासोबत हे असंच झालं की मी दुसऱ्यांची गलती असेल ना ती स्वतःवर ओढवून घेतली का ठीक आहे ते माझ्यामुळे झाल्या वगैरे वगैरे. पण हे आपलं काम होतच नाही ना, हे माझ्यासोबत हे मी असं केलंच नाही. वन थिंग रिअलाइज दॅट की जेव्हा तू फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाशील आणि गलती आपली नाही आहे तर क्लिअरली सांगायचं की ही माझी गलती आहे, नाही हे मी केलंच नाही. डेफिनेटली सांगायचं, बिलकुल पुरावा देऊन सांगायचं, हे बघा मी या दिवशी हे काम केलं किंवा जे काही असो, असं केलं, माझी ही गलती आहेच नाही, तुम्ही मला बोलू नका. आणि हे बहुत क्लिअर शब्दात सांगायचं. किती मोठा सिनियर असो ना, एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही मोठा सिनियर असो, तू त्यासोबत परफेक्टली बोल. सर म्हणा, हे जे काम केलंय हे काम मी केलेलं नाही आहे, तुम्ही मला ब्लेम करू नका, तुम्ही मला बोलू नका, ज्याने काम केलं त्याला बोला. ही ब्लेम वाली रिस्पॉन्सिबिलिटी आपण घ्यायचीच नाही, क्लिअरली बिलकुलच नाही घ्यायची. आणि समजा जर असं काही होऊन राहिलंच आहे, असं काही होऊन राहिलंय तर शांत बसायचं नाही. सांगू, जेव्हा तू शांत बसला की त्याला कळलं की बाबू हा दबला आणि बस याच्यावर अजून पुन्हा जास्त प्रेशर देऊ. याच्यामुळे काय होईल का जो बोलणारा आहे त्याला असं वाटेल की हा तर सगळं ऐकून घेतो, तो 10 शब्द अजून जास्त बोलणार. ओके, हे झालं बोलणाऱ्याचं. जे ऐकणारे लोक आहेत त्यांच्या मनात तर वेगळीच फिलिंग आहे. ते म्हणेल आता हा व्यक्ती याला रागून राहिला ना, तर कसं आहे की ते ऐकणारे लोक त्याचं ऐकेल, राईट, आणि त्याच्या ऐकण्यानुसार त्यांना असं फील होईल का हा गलत काम करतो बा, हा असं गलत काम करतो बा.
त्यांच्यामध्ये ती धारणाच एक प्रकारे येऊन जाईल का हा व्यक्ती एक गलत काम करत आहे बस, जे की आपलं ब्लेम नाही, आपलं आहेच नाही. आणि समहाऊ त्या लोकांना असं रिअलाइज होईल ना एक प्रकारे तो आपल्या परफॉर्मन्स शीटवर किंवा परफॉर्मन्स ते लोक नाही का याच नजरेने पाहिजे का या व्यक्तीकडून नेहमी गलती होते. समजा तू त्याच मोमेंटला तुझ्या सिनियरला म्हणलं सर हे माझी गलती नाही आहे, हे मी काम केलेलं नाही. या समजा जर तू एकदम क्लिअरली सांगितलं ना तर जो बोलणार आहे त्याला क्लिअरली कळेल हा ठीक आहे बा आता हे याची गलती नाही, तो इथे शांत होऊन जाईल. तो 10 शब्दापैकी एकही शब्द म्हणणार नाही, हा ठीक आहे ओके. तो दुसऱ्या व्यक्तीला छापत बसेल किंवा त्याचा जे काही मूड राईन वगैरे वगैरे तो पाहत बसेल. बट तो नाही का तिथे आपण स्ट्रॉंग व्हायचं. बरं तिथे आपण म्हणायचं सर ही माझी गलती आहेच नाही, हे तुम्ही त्याला बोला. यस, हे असं आपण क्लिअरली जेव्हा सांगितलं ना तेव्हाच आपण खूप चांगल्याने आपण आपली इमेज चांगली बनवू शकतो. यस, त्यामुळे जे ऐकणारे पण लोक आहेत ते पण म्हणत हा सर हे यांनी तर बनवलंच नाही, तुम्ही त्याला कशाला हे करतात वगैरे वगैरे. बस सो हे एक जास्त इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आणि हे मी खूप जास्त चांगल्याने शिकलोय ड्युरिंग द ऑफिस पिरियड ऑफ टाइम. आणि समोर जाऊन पण माझ्या लक्षात राहील का आपल्याला अशाच प्रमाणे काम करायचं आहे. ओके, हे झालं ऑफिसच्या गोष्टी. ऑफिस मधलं असं खूप काही भडाचं आहे, खूप काही असे काढवशा वाटते. बट मी असं काढून घे ना, बोलून घे, बोलून म्हणजे कसं आपण जेवढं जास्त बोलू ना तेवढं चांगलं भेटत आहे. सांग अजून बोल. समजा जर कोणी तुझी चेष्टा करत आहे किंवा कोणी जास्त मजाक करत आहे तेव्हा तू कशा हँडल करशील. आता कोणी तुझी मजाक करत आहे किंवा हे करत आहे वगैरे वगैरे तेव्हा नाही का वे ऑफ सिच्युएशन आहे का तेव्हा तू कसं काय हँडल करशील. तेव्हा शांत राहायचं. वन थिंग इज दॅट की फोकसमध्ये जास्त राहायचं नाही. हा आपल्या कामासाठी आपण फोकसमध्ये राहायचं. बिईंग ए डिरेक्टर आपण फोकसमध्ये राहू त्याची गॅरंटी मी देतो, जे की राहायलाच पाहिजे. कामा व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टीमध्ये फोकस नको राहू. म्हणजे मानून घे फिल्म इंडस्ट्रीमध्ये तू काम करत आहे, फिल्म क्रू वगैरे आता काम वगैरे खतम झालं आहे आणि आता हे सगळे लोक आता ड्रिंकला चालले, दारू प्यायला चालले. तर त्या मोमेंटमध्ये तू दारू प्यायला यांच्यासोबत जाऊ नको असं नाही, जा, बट तिथे तू फोकस नको राहू. तिथे तू फोकस राहू नको. तिथे तू बिलकुल साईडमध्ये राहा, शांतमध्ये राहा. जे काही होऊन राहिलंय त्याचा एक प्रकारे एव्हिडन्स बन, पण तिथे फोकसमध्ये नको राहू. बाय कारण समजा जर त्या मोमेंटमध्ये समजा जर सगळे लोक दारू पिऊन राहिले आणि तू पण फोकसमध्ये राहून मस्त दारू पिऊन राहिला आणि गोष्टी सांगून राहिला आहे तर त्या लोकांना असं इंटरॅक्ट होईल का असं वाटेल की हा व्यक्ती जो आहे याला या वेनी पण आपण अप्रोच करू शकतो. म्हणजे समजा जर आपण सौरभ आहे, हा एडी आहे वगैरे वगैरे, असिस्टंट डिरेक्टर आहे, अरे नाही याला असं एका पब मध्ये आपण नुसतं दारू पाजू आणि मग त्याच्याकडून सगळ्या गोष्टी उगलून घेऊ, असं नको करू. असं नको करू. आपल्या कामासाठी तू फोकस मध्ये राहा. अदर दॅन दॅट दुसऱ्या गोष्टीमध्ये तू फोकस राहू. हा ठीक आहे, एन्जॉयमेंट करायचे एन्जॉयमेंट कर, राहा तिथे सामील हो वगैरे वगैरे, मी असं नाही म्हणत कारण बिईंग ए फिल्म मेकर किंवा बिईंग ए आपल्याला पण स्वतःला पण एक प्रकारे खुश राहण्याचा अधिकार आहेच. आणि ते राहायला पाहिजे. दॅट इज रिअली इम्पॉर्टंट थिंग. बट कसं अदर दॅन दॅट वर्क तू जास्त फोकस मध्ये राहू नको. मी माझ्यापासून नेहमी अशी गलती होते, बट तिथे जसं राहायचंच नाही. आणि कसं आहे आता नवीन इंडस्ट्रीमध्ये जाशील ना तर आपल्या कामासाठीच आपल्याला जाणून घेतलं पाहिजे या वेनीच अप्रोच कर, दुसऱ्या वेनी अप्रोच करूच नको. डेफिनेटली नॉट. दुसऱ्या वेळी तू शांतच राहा. बस सांगतो, समजा जर तू तुझ्या कामासाठीच फोकसमध्ये राहशील ना तर लोक तुला कामासाठी रिस्पेक्टफुल बघतील. समजा जर तू अशा वेळी समजा जर फोकसमध्ये नाही राहशील ना, दुसऱ्या कामासाठी असं फालतूचं हे करशील ना तर लोकांना असं वाटेल की हा इज काइंड ऑफ लाईक रिअली नॉर्मल वगैरे वगैरे. आणि वन थिंग इज दॅट कधी कधी लोकांना आपली कमतरता महसूस करून देणं पण इम्पॉर्टंट आहे. कमतरता म्हणजे काय की आपण तिथे नाही आहे. समजा जर सौरभ असता तर
खरंच हे आपण खूप लवकर काम केलं असतं. तर ही कमतरता पण नाही का त्या लोकांना जाणून करून देणं पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर कधी कधी नाही का असं करायचं की पार्टी होऊन राहिली आहे बा आणि आपल्यापाशी दुसरं काही ऑप्शन आहे या, पण आपल्याला ते पार्टी नाही करायची एन्जॉय, आपल्याला या लोकांमध्ये नाही व्हायचं सामील वगैरे, अशा वेळेस नको बोलू, नको या, एक प्रकारे थोडस दूर राहा किंवा समथिंग असं कर की काम, आता हा जे फिलिंग आहे हे बनेल केव्हा, जेव्हा नाही का तू तुझं काम जबरदस्त आहे बस, आणि तू तुझ्या कामालाच फोकस कर रे. तू वन थिंग दॅट की तू जर एडी बनला आणि एडी बनल्यानंतर तू तुझं खूप जास्त असं मास दाखवून तू बिईंग ए हंबल तू शिकतच राहा. हा, लोकांसोबत खूप तू ऍटिट्यूड वाग या, तू लोकांसोबत खूप तू ऍटिट्यूड दाखव रे, डेफिनेटली दाखव या. तू समजा तो बोलत नाही, तूही नको बोलू. यामुळे काय होते की अनफॉर्च्युनेटली त्या लोकांमध्ये वाटते की याच्यामध्ये ऍटिट्यूड आहे. हा ऍटिट्यूड आहे तर हे काय चांगली गोष्ट पण आहे बरं, वाईट गोष्ट नाही ऍटिट्यूड आहे म्हणून. हा तो बोलणारच नाही तर नको बोलू ना, आपल्याला काही गरज नाही त्याला बोलण्याची वगैरे. ऍटिट्यूड पण असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हा, तर मला काय म्हणायचं आहे की पण आपल्या कामासाठी आपण हंबल राहायचं, म्हणजे की आपण ऍज अ एडी आहे ना, आता आपण वर्कशॉप कसं करू, आपली लायकी आहे का वगैरे वगैरे या छोट्या लोकांमध्ये करणं ना 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 ना, जायचं आणि काम करायचंच. यस, आपण जेवढ्या गोष्टी आपण जाणून घेऊ ना, कोणताही असो छोटा मोठा वगैरे आपण जाणून घेऊच. यस, आणि त्या लोकांना पण खूप बरं वाटेल की एवढा मोठा व्यक्ती आलाय बा आपल्याकडून काम शिकायला, जो की तो त्या कामामध्ये चांगलंच आहे. तर त्या लोकांमध्ये पण एक प्रकारे असं वाटेल की हा कामासाठी एक प्रकारे आहे, म्हणजे याच्यासाठी काम खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो येस, अशा खूप साऱ्या गोष्टी आहे जे मी या कंपनीमधून शिकलो आहे या, जे की मला परमनंट करण्यात नाही आलं, बट या जे काही असे काय फॅक्टर वगैरे असेल वॉट एव्हर, बट अदर दिस इज समथिंग रिली ग्रेट. या माझ्यासोबत जे काही असं काही होऊन राहिलं याच्यातून मी खूप काही शिकलो आहे आणि हे मला समोर जाऊन कामी पडेल. येस, मला खूप डेफिनेटली वाटतं. हे झालं ऑफिसच्या गोष्टी. मग त्याच्यानंतर मग तू ऑफिस अदर काय केलं, ऑफिसच्या नंतर मग जर मी म्हणल्या गेलो ना, तर मी एकदा असं आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये असंच म्हणलं की नागपूर फिल्म अकॅडमी मध्ये तू का नाही ट्राय करत या. तर मग मी नागपूर फिल्म अकॅडमी बद्दल नंबर जाणून घेतला, कॉन्टॅक्ट केला, जाणून घेतलं तुमचे कोर्सेस अवेलेबल आहे का, फीज काय वगैरे वगैरे याची मी पैशाची प्रॉपर प्लॅनिंग केली. या 35,000 रुपये त्याची कोर्स फीज होती. तेव्हा मला असं वाटलं होतं की या साऱ्या गोष्टी खूप कॉस्टली असतात ना, 35,000 रुपये ते या कॉस्टसाठी कमीच आहे बा या, पण मी इंटरनेटवर कधी जाणून घेतलं नाही या साऱ्या गोष्टी. बट मग मी क्लासेस लावले, स्क्रिप्ट रायटिंगचे क्लासेस लावले, तर मला असं फारसं काही इम्प्रुव्हमेंट वगैरे काही दिसलं नाही. टीचिंग मध्ये पण वगैरे असं काही फारसं काही इम्प्रुव्हमेंट वगैरे काही दिसलं नाही, काही असं काही फारसं काही होत नाही त्यांच्या काही टीचिंग मध्ये. बट मी त्या दृष्टिकोनातून पाहतच नव्हतो. मी या दृष्टिकोनातून पाहत होतो की आपल्याला जे काही काम आहे ना, म्हणजे एक प्रकारे ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्यासाठी, आणि या ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण ज्या काही गोष्टी हँडल आउट करू दॅट्स द थिंग. आणि याच ऑपॉर्च्युनिटीला इम्पॉर्टंट आहे ना की टीचिंगला. बट या ऑपॉर्च्युनिटीसाठी मी खूप सारा पैसा खर्च करून राहिलोय, काही 35,000 रुपये खर्च करून राहिलोय असं मला रिअलाइज झालं. आणि मला असं वाटतंय की एक पैशाची किंमत खूप मोठी असते ऍज कम्पेअर टू ऑपॉर्च्युनिटी. आपण जर 35,000 रुपये खर्च करून राहिलाय, जे की त्याच्यावरून आपल्याला जे आउटपुट भेटते ते खूप कमी आहे. तर मला असं रिअलाइज झालं की नाही, आपण जे पैसे देऊन राहिलाय हे याचं वर्थ इट नाही आहे. लिटरली सांगू, क्लासेस तरी कसे पाहिजे सांगू. म्हणजे कसं आहे की मी आज क्लासेस केला, आजचा सोमवार आहे, तर मंगळवारी सुट्टी आणि बुधवारी
आणि एक तर माझं ऑफिस आहे ते आहे शिफ्ट मध्ये काम चालते, कधी मॉर्निंग इव्हिनिंग नाईट मध्ये या, तर तेव्हा पण मॅनेज करणं, सकाळ संध्याकाळ येणं कधी नाही येणं वगैरे वगैरे. आता याच्यामध्ये दिवाळी पण झाली. या दिवाळीमध्ये हे जे टीचर होते या लोकांनी म्हणजे यांनी प्रशांत ऑफिस मधला नाही, त्याचं पण नाव प्रशांत होतं, त्यांनी करीब 15 दिवस सुट्ट्या घेतल्या. आता मग कसं मग मला मथ्यात गेली यार का आपण एवढे पैसे देऊन राहिलो वगैरे वगैरे. मग मी डिसाईड केलं की नाही, म्हणलं नाही या आपण आता हे क्लासेस नाही करायचे. मी फोन, कारण ऑलरेडी मी 15,000 रुपये दिले. 15,000 रुपयामध्ये मी एक महिन्यामध्ये हार्डली करीब 15 दिवस क्लासेस केले सर, 15-16 हार्डली 20 दिवस क्लासेस केले, रँडम फिगर 20 दिवस क्लासेस केले, 10 दिवस सुट्ट्या. तर त्या 20 दिवसाचे मी 15,000 रुपये खर्च केले लिटरली. म्हणजे जर काउंट केलं गेलं ना तर करीब प्रति दिवस मी करीब 500-600 रुपये खर्च केले त्या क्लासेससाठी. आणि त्या 500-600 रुपयामध्ये काहीच असं होतं नाही रे, काहीच असं होतं नाही, लिटरली नेव्हर. आणि विचार कर, समजा जर तू त्याच गोष्टीसाठी तू करीब 35,000 रुपये खर्च केले असते तर विचार कर किती मोठा रिग्रेट झाला असता, किती लाईफ मध्ये खूप मोठा रिग्रेट झाला असता की खूप एवढा सारा पैसा खर्च केला पण त्याच्यानंतरही काहीच होत नाही. जे की ऑनलाईन कोर्समध्ये 16,000 रुपयामध्ये तुला फुल फ्लेजेड फिल्म मेकिंगचे कोर्सेस जाणून गेले प्रत्येक कॅटेगरीमध्ये, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये, आणि ते फक्त 16,000 रुपयामध्ये. सो विचार कर, आणि मी 16 ते 16 32,000 रुपये किंवा 35,000 रुपयाच्या पेक्षा डबल खर्च करून सुद्धा पण मला काहीच नॉलेज झालं नसतं, लिटरली नथिंग ऍट ऑल. सो आणि हे मला लवकरच रिअलाइज झालं, दॅट इज अ रिअली गुड फॅक्ट, आणि मी ते तेव्हा सोडून दिलं. हे खूप चांगली गोष्ट आहे माझ्यामध्ये की नाही आहे. आणि कसं आहे की जेव्हापासून आपल्याशी इंटरनेट आहे तर आपण गोष्टीचा ज्या वेळी वापर करू ते खूप चांगली गोष्ट आहे. इंटरनेटमध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी माहित पडतील, बहुत साऱ्या गोष्टी विदाउट इव्हन परचेस. युट्यूब इज इव्हन मच बेटर. जर तुझ्यामध्ये युट्यूब ऍक्सेस आहे आणि तुला क्युरिओसिटी आहे तर नो वन विल स्टॉप यू टू गेटिंग न्यू नॉलेज. आणि दॅट्स द थिंग. आणि आपल्याला हीच गोष्ट समजून घ्यायची, इंटरनेट म्हणजे काय, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, यालाच इंटरनेट वगैरे नाही म्हणतात. इंटरनेटमध्ये बहुत साऱ्या गोष्टी आहे, खूप साऱ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आहे. इंटरनेटचा समजा तुम्ही चांगला उपयोग केला ना तर याच्यापेक्षा चांगली गोष्ट कोणती आहेच नाही असं मी म्हणतो. आणि ज्याप्रमाणे डिजिटलायझेशन होऊन राहिलंय पूर्ण ऑल ओव्हर द वर्ल्ड, तर मला असं वाटते की इट इज समथिंग रिअली बिग थिंग हॅपन विथ द. आणि एक प्रकारे अपॉर्च्युनिटी आली आहे सगळ्या लोकांकडे की आपण आपली क्वालिटीला कशाप्रमाणे इम्प्रूव्ह करू. सो इट इज रिअली ग्रेट थिंग. सो मी महिनाभर क्लासेस केले, त्याच्यानंतर मग मी सोडून दिला. 15,000 रुपये दिले, रिग्रेट नाही आता, ठीक आहे 15,000 रुपये दिले पण तो शांतता बसला, ठीक आहे. बट त्याच्यानंतर मग मला फिल्म मेकिंगचं थोडं चांगलं, म्हणजे कसं आहे की या ऑक्टोबर नंतरच मला कसं ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यामध्ये मला ज्या वेळी क्युरिओसिटी झाली की मला फिल्म बनवायची आहे, ही क्युरिओसिटी याच्या अगोदर कधीच झाली नव्हती, नेव्हर, कधीच नाही. मी खूप टाइमपास करायचो अगोदर. मी फेसबुक, इंस्टाग्राम, टिकटॉक, अरे बापरे खूप बघायचो रे, खूप जास्त. बट आता मी मोस्ट ऑफ द टाइम युट्यूब बघतो. युट्यूब मध्ये असे काही गोष्टी बघतो जे माझ्या फिल्मशी रिलेटेड आहे, मला माझं नॉलेज वाढवते, या गोष्टीचे हे करतो. अगोदर मी काम करताना मी नेहमी स्टडी आयक्यू बघत होतो, कारण स्टडी आयक्यू मधून पण आपल्याला खूप साऱ्या गोष्टी माहित पडत होत्या, हे अगोदर पासून होतं. बट आता काम करताना पण सुद्धा मी फिल्म बद्दल जाणून घेतो, फिल्म मध्ये कोणकोणत्या टेक्निक्स आहे, काय आहे, त्यांचे इंटरव्ह्यू वगैरे ऐकतो. सो इट इज काइंड ऑफ लाईक अ रिअली ग्रेट. या मला खूप जबरदस्त वाटते, खूप चांगलं वाटते, खूप साऱ्या गोष्टी मला माहित पडते विदाउट इव्हन गेटिंग टू. एक प्रकारे पर्सनली भेटून सुद्धा या साऱ्या गोष्टी माहित पडत नाही, जे की इंटरनेटद्वारे या साऱ्या गोष्टी भेटते. सो इट इज रिअली गुड, इट इज वे मोर अमेझिंग दॅन एक्सपेक्टेशन. देन त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर मग
सेम येस, ऑफिसमध्ये आपलं काम या आता मी खूप जास्त सायलेंट राहतो, कामाशी काम ठेवतो, काम बेहतर करण्याचा प्रयत्न करतो. घरी आल्यानंतर युट्यूब वरून मग मी फिल्म मेकिंग बद्दल जाणून घेतो, लाइटनिंग, कॅमेरा कंडिशन, स्क्रिप्ट रायटिंग वगैरे. मी या 2-3 महिन्यामध्ये मी रायटिंगचं पण खूप चांगलं हे केलंय. येस, युजली आता कसं मी काढला मोबाईल का केलं टायपिंग वगैरे सुरू केलं, डग 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 डग. युजली आता 2-3 दिवस झाला, 1-2 हफ्ता झाला मी रायटिंग करून नाही राहिलोय, घरची गोष्ट लिहून नाही राहिलोय. बट कसं की मला एक प्रकारे वेळ भेटला की आपण कॅरेक्टरला सेट करून आपण फिल्मला म्हणजे कॅरेक्टरच्या पर्स्पेक्टिव्हनी फिल्मला अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करू. तर त्यावेळेस मला खूप सारे हॉलो सेक्शन भेटले, तिथून पण मी एक प्रकारे जाणून घेतलं. स्क्रिप्ट अजूनपर्यंत फायनल नाही झाली, रायटिंग वगैरे केली नाही वगैरे वगैरे, पण एक प्रकारे कन्सेप्ट डोक्यामध्ये आला आणि तो मी वारंवार डोक्यामध्ये चालवत गेला. सो इट इज रिअली गुड. बट कसं आहे की जेव्हा पण आपल्याशी आयडिया येते तेव्हा आपल्याला इम्प्रुव्हमेंट करणं खूप जास्त गरजेचं आहे. सो येस. अजून एक गोष्ट की या 2 महिन्यामध्ये मी म्युझिक हे जे हेडफोन्स आहे ना याचा वापर मी थोडा कमी केला. चांगली गोष्ट नाही, कारण सांगू म्युझिक हे कशी गोष्ट आहे जेणेकरून नाही का मला एक प्रकारे फिल्म डिझाईन करायला खूप जास्त मदत करते. हान्स झिमरचे जे काही बॅकग्राऊंड सॉंग्स आहेत जे काफी इमोशन्सला टच करतात आणि जेणेकरून मी खूप जबरदस्त एक प्रकारे फिल्म डिझाईन करू शकतो डोक्यात वारंवार. जे की म्युझिक ऐकूनच नाही राहिलो आहे, तर त्यामुळे नाही का मला असं अफेक्ट पडून राहिलंय की शायद मी ते करून नाही. वन थिंग इज दॅट ऑफिसमध्ये तू इंटरव्ह्यू वगैरे बघून राहिलाय हे एक गोष्ट वेगळी, हे एक गोष्ट आहे. बट म्युझिक ऐकणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर जसं तुझं जेवण वगैरे झालं, तुला वॉक करायचं आहे ना, तर तू नाही का कानात हेडफोन टाक आणि ते थोडेसे म्युझिक वगैरे ऐकून घे. बट तेव्हा पण माझं इंटेन्शन राहते का तेव्हा पण मी फिल्म बद्दल जाणून घेऊ. बट या टाइम भेटून न राहिला वगैरे वगैरे. अनदर थिंग इज दॅट की थोडापाशी वेळ आहे. येस, प्रत्येक हप्त्याला घरी जाऊन काही फारसं काही उपयोग होत नाही, फक्त पैसे वेस्ट जातात ना, टाइम वेस्ट जाते, बाकी काहीच नाही. जे की तू इथे राहून नाही का खूप चांगल्याने युटिलाइज करू शकतो. ठीक आहे, थोडस एकटं वाटते, कोणी आहे नाही, त्यामुळे कसं वाटतं की चला एकदम लाईफ मध्ये काही आहे का नाही. बट कसं आहे की समज आपल्या लाईफला आपल्याला इम्प्रुव्हमेंट करायची, स्वतःच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी इम्प्रुव्हमेंट करायचं, तर वन थिंग इज दॅट की तुम्हाला स्वतः राहूनच एक प्रकारे माहित पडून पडते की आपल्याला का करायचंय का नाही करायचं. जेव्हा आपण एकटं राहतो ना तेव्हा आपल्याला माहित पडते की आपल्यामध्ये कमतरता काय आहे आणि काय आहे, जे की मी खूप दिवस झाले एकटा राहून राहिलोय, जेणेकरून मला एक प्रकारे माहित पडलाय. बट कसं आहे की तुला समज जर खाली वेळ भेटला ना तर तू नाही का आर्टिकल एपिसोड रेकॉर्ड करू शकते, इव्हन तू पिक्चर पण पाहू शकते, इव्हन तू म्युझिक पण ऐकू शकते, वेळ भेटला तू इंटरव्ह्यू पण ऐकू शकते. आता ऑफिस नाही राहत त्यामुळे तर त्या टाइमचं प्रॉपर युटिलाइज कर. घरी जाऊन फारसा काही उपयोग होत नाही. प्रयत्न कर 2 हप्त्यानंतर घरी जा. आता तू या हप्त्याला आलाय, मागच्या हप्त्याला आलाय, तर या आता समोरच्या वीकला या संडेला जाऊ नको घरी, पुढच्या संडेला जा ना. त्या संडेला थोडस रेस्ट घे, जाणून घे, पिक्चर बघ वगैरे वगैरे. एकटं वाटलं ना तर इथून गाडी काढायची, बसमध्ये बसायचं, सीताबडी जायचं, सीताबडीवरून फिरून यायचं मस्त. आणि कधी ना कधी हा एकटेपणाचा आपल्याला एक प्रकारे फेस करावीच लागेल. असं तर कधी आहे नाही का आपण एकटेपण कधी फेस केलं नाही. पण आपल्याला ते कंटिन्युटी पाहिजे. जसं आता विशाल कसं एकदा गेला की डायरेक्ट तो 3-4 महिन्यानंतरच येतो, तर कसं तो एकटेपणाची ते कंटिन्युटी एक प्रकारे रिलेट झाल्यानंतर नाही का एक प्रकारे आपण आपल्या फुल फ्लेजेड कामामध्ये फोकस राहतो. की आपण काम कसं करायचं, कशा वेळी आपण आपल्या कामाला अजून चांगल्याने बेहतर बनवावं. समज जर तू एका हप्त्यानंतर घरी जात आहे आणि 1-2 दिवसाचा जो काही एनर्जी पॅकेज घेऊन येतात मित्रांसोबतचा, तो असं एक प्रकारे सॅटिस्फॅक्शन मला फील तर देते, बट आपल्या कामामध्ये असं वाटते की आता पुन्हा काम वगैरे वगैरे एक प्रकारे असं डिसअपॉइंटेड करून टाकते की एक तर काम आपल्याला आवडत नाही, ते कामासाठी आपल्याला आता हप्ताभर काम करावं लागेल. तर असं एक प्रकारे असं वाटते की कुठं आलं, जेणेकरून असं जर आपण समज आपल्या
विदाऊट घरी न जाता कंटिन्युटी जर राहिली ना, तर वन थिंग आय एम गॉना शोर यू की तुझ्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होईलच. आता कसं आहे, आपण दूर राहत नाही तर त्यामुळे ठीक आहे, बट दूर राहिल्यानंतर या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप कठीण होते. बट एकदा आपल्याला या सगळ्या गोष्टी मॅनेज करता आल्या ना, तर येस, आपण त्या सगळ्या गोष्टी फिगर आउट करू शकतो. ओके. त्यानंतर मग या वर्षी कुठे गेलो नाही, या मित्रांसोबत कुठे जातो म्हणलं वगैरे वगैरे. म्हणजे आता सांगू कसं आहे की आता ठरण्यात आलंय, आता सगळ्यांना जॉब लागली आहे. तर आता कसं अगोदर कसं आपल्यापाशी म्हणजे जे टर्म राहते ना अगोदर, की लहानपणी आपल्यापाशी टाइम असतो बट पैसा नसतो, मोठेपणी आपल्यापाशी पैसा असतो बट टाइम नसतो. हा नाही, त्याच्यामध्ये अजून एक फॅक्टर मिस केलं मी. लहानपणी आपल्यापाशी टाइम असतो, पैसा नसतो, बट टाइम आणि अगोदर आपल्यापाशी टाइम आणि एनर्जी दोन्ही असते बट पैसा नसतो. ओके. जेव्हा आपण मोठं होतो तेव्हा आपल्यापाशी एनर्जी पण असते आणि पैसा पण असतो बट टाइम नसतो. ओके. त्यामुळे आपण खूप साऱ्या गोष्टी मिस करतो. आणि मोठे झालो किंवा वयात आल्यानंतर आपल्यापाशी पैसा पण राहतो आणि टाइम पण राहतो बट एनर्जी नाही राहत. असंच होऊन राहिलंय. म्हणजे की आपण लहान असताना म्हणजे जेव्हा इंजिनिअरिंग मध्ये असताना आपण खूप डिसाईड केलं की आपण इथे जाऊ. बट असं जॉब लागल्यानंतर नाही का खूप साऱ्या गोष्टी हे असते, यार याचं मॅनेज होईल का नाही, त्याचं मॅनेज होईल का नाही, याला सुट्टी भेटेल का नाही, त्याला सुट्टी भेटेल का नाही, आपण जाऊ तर नाही का, कसं जाऊ कसं नाही वगैरे वगैरे. तर खूप प्रॉब्लेम होतो. बट जर आपण समजून घेतले या गोष्टी तर आपण अंडरस्टँड करू शकतो की कशा वेळी आपण या सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो. काम तर काम राहील, आयुष्यभर राहील, बट एन्जॉयमेंट वगैरे आता असं म्हणता येत नाही का मी एन्जॉयमेंट करत नाही, एन्जॉयमेंट करतोय म्हणून. पण कसं की फुल फ्लेजेड एन्जॉयमेंट म्हणजे दुसऱ्या ठिकाणी जाऊन मित्रासोबत, म्हणजे दुसऱ्या कंट्रीमध्ये जाऊन किंवा दुसऱ्या ठिकाणी जाऊन मस्त 1-2 दिवस मस्त स्टे करा. तर यासाठी मित्र पण तर पाहिजे ना, मित्रांसाठी टाइम पण पाहिजे, त्यांचा पण टाइम पाहिजे. आय नो का होईल का नाही. तर जानेवारीमध्ये प्लॅन आहे नाशिकला जाण्याचा. पाहू आता पॉसिबल होते का नाही. आता मी जास्त अप्रोच करत नाही, कारण आता मला माहिती आहे का माझ्याकडे पैसे पण नाही आहे, टाइम पण नाही आहे या, आणि मी जास्त अप्रोच करणार नाही. मी आता कॉल वगैरे पण करणार नाही. आता या लोकांनी डिसाईड केलं तर मी जाईन, बट मी असं म्हणणार नाही का चलो बा वगैरे, कारण आताच आपल्याला खूप साऱ्या गोष्टी समोर आहे आणि स्वतःला इम्प्रुव्हमेंट करायचं तर आहेच. सो असं म्हणता माझ्या ताईचं पण लग्न झालंय, या सोनू ताई, तिचं पण लग्न झालंय रिसेंटली, आताच लग्न झालंय. आणि या वर्षभरात माझ्यामध्ये इम्प्रुव्हमेंट झालंय, येस असं म्हणलं गेलं तर इट इज गुड. एक्सपिरियन्स आलाय प्रत्येक गोष्टीचा. असं म्हणता येत नाही की काहीच नाही झालंय. या आता असं फील होऊन राहिलं की आता तर आपण काहीच नाही केलंय, बट समहाऊ जेव्हा आपण याचा एक्सपिरियन्स घेऊन समोरच्या इंडस्ट्रीमध्ये जाऊ तेव्हा रिअलाइज होईल का नाही. आपण त्यावेळेस आपल्याला वाटत होतं की आपण काहीच नाही केलं, बट इन द एंड रिझल्ट वॉज रिअली ग्रेट. आपल्यामध्ये ही एक चांगली क्वालिटी आहे की आपण प्रत्येक वर्षाचा आपण एक रेकॉर्ड ठेवतो की आपल्या वर्षी काय झालं का नाही वगैरे वगैरे. आणि दॅट इज रिअली गुड. इव्हन आर्टिफॅक्ट एपिसोड पण आहे. आपण आर्टिफॅक्ट एपिसोडचे कुठपर्यंत आलो आहे, करीब 1770 किंवा 80 पर्यंत आलो आहे. इट वॉज लाईक 1780 पर्यंत आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करून आलाय. येस, आपल्याला 1700 आर्टिफॅक्ट एपिसोडचा बॅकअप आहे. या इट वॉज रिअली ग्रेट. प्रत्येक वर्ष खतम होते तेव्हा आपलं एक प्रकारे रेझोल्युशन ठरलं जाते. तर यावेळेसचं रेझोल्युशन काय, मागच्या वेळेस मी काही रेझोल्युशन ठरवलं नाही, यावेळेस काही रेझोल्युशन ठरवलं नाही. रेझोल्युशन काय आहे की
आपल्याला या वर्षी का नवीन करायचं आहे, जे की मी आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये नेहमी सांगतो आणि त्यानुसार इम्प्लिमेंट करतो. माझ्यासाठी वर्ष खतम होत आहे, नवीन वर्षाची सुरुवात होत आहे, तर यानुसार आपण रेझोल्युशन करावं बा असं मला काही वाटत नाही. याच्यात माझा काही विश्वास नाही आहे. मला 2015चं जे रेझोल्युशन होतं की मला एक प्रकारे आर्टिफॅक्ट एपिसोड बनवायचा आहे, जे की आता मस्त सुरू आहे. यस, आर्टिफॅक्ट एपिसोड चांगलं आहे, जे की 2015चं रेझोल्युशन होतं, जे आताही चांगलं आहे. रेझोल्युशन वगैरे आय डोंट नो या, मी प्रयत्न करीन का सक्सेसफुल होण्याचा, जे की एव्हरीडे करून राहिलो आहे, आणि दॅट इज रिली गुड. समोरच्या वर्षाचा काय प्लॅन आहे, समोर काय प्लॅनिंग केली आहे, दॅट इज रिली गुड थिंग. आता 2020 निघून राहिला आहे. माझा आता सांगू, आता या पेमेंट मध्ये माझ्यापाशी आता किती 5,000 आणि करीब 10,000 रुपये आहे असं मी मानतो. ओके, पुढल्या पेमेंट मध्ये मला जो काही पेमेंट येईल तर त्याच्यामध्ये मला ऑनलाईन कोर्स करायचे आहे फिल्म मेकिंगचे, त्यासाठी 16,000 रुपये फीज आहे. तर मी पुढल्या महिन्यात मी तो कोर्स बाय करेन. ओके, ड्युरिंग द पिरियड ऑफ टाइम मी युट्यूबवर खूप साऱ्या गोष्टी जाणून घेईन. ओके, बट एकदा तो माझ्यापाशी कोर्स आला की त्या कोर्सचा मी खूप चांगली पढाई करीन. फिल्म मेकिंग मध्ये एक्झॅक्टली होते काय काय कशा वेळी होते वगैरे वगैरे, एक प्रकारे ऑनलाईन द्वारे आपण खूप साऱ्या गोष्टी जाणून घेऊ की कशा वेळी काय होते, कसं होते वगैरे वगैरे. अजूनपर्यंत आपल्याला माहित नाही की आपण या इंडस्ट्रीमध्ये अप्रोच कसा करू. यस, बट हळूहळू समजा आपल्याला गोष्टी माहीत पडल्या ना, तर मी इव्हन आय एम शुअर की गेल्या 1-2 महिन्यामध्येच मला माहित पडलं की मला कशा वेळी अप्रोच करायचं आणि कशा वेळी मला जायचं. पण यासाठी आपल्याला नॉलेज असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. गोष्टी कशाप्रमाणे बनतात, फिल्म बनते कशी, आणि फिल्म मध्ये का काम केलं जाते, कशाप्रमाणे काम केलं जाते. समजा हे आपल्याला माहित नाही पडेल तर आपण कधीच एक प्रकारे याच्यामध्ये काम करू शकणार नाही. सो इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की आपल्याला या सगळ्या गोष्टी अगोदरपासून माहित पडेल तर आपण चांगल्याने काम करू शकतो. तर यासाठी मी ऑनलाईन कोर्सेस घेऊन राहिलोय, जे की माझे ऑनलाईन कोर्सेस आणि करीब 1-2 महिने ड्युरिंग द पिरियड ऑफ टाइम मी या सगळ्या गोष्टी पण जाणून घेईल आणि अप्रोच कसा करायचा हे पण माहित करेल. आणि समजा जर या गोष्टीपासून मला माहित पडेल तर मी समोर जाऊन या फील्डमध्ये जाईल. माझा जो प्रयत्न राहील तो राहील का 2020च्या करीब जून महिन्यापर्यंत मी करीब त्या फील्डमध्ये काम करण्याचा मी माझा प्रयत्न करेन. म्हणजे समोरचे 6 महिने म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, 6 महिने, तर जून महिन्यापर्यंत मी करीब त्या इंडस्ट्रीमध्ये जाईल आणि ते काम करेल बा. या कोणती पोस्ट असो, ऍज असिस्टंट डायरेक्टर वगैरे वगैरे समथिंग. आणि तिथे कामवर असताना मी माझी घरची गोष्ट, जी माझी रिजनल मूवी बेस्ड मूवी आहे, तर याच्यावर पण मी काम करेन. ओके, होप फॉर द बेस्ट अँड प्रिपेअर फॉर द वर्स्ट. वी डोंट नो व्हॉट विल हॅपन. या पण प्रयत्न करणं आपलं काम आहे, आणि आपण आपल्या लाईफला चांगल्याने विचार करतो आणि आपण एवढे रेकॉर्ड करतो, तर त्यामुळे मला स्वतःवर विश्वास आहे की माझी लाईफ बिकम बेटर राहीलच, याच्यामध्ये काही डाऊटफुल नाही. बट आपण स्वतःला पण एक प्रकारे मॅनेज करून घ्यायला पाहिजे, स्वतःला पण अंडरस्टँड करून घ्यायला पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे, कसं करायचं आहे. ओके, सो जर आपण या सगळ्या गोष्टी म्हणजे माहीत पडलो, कोणासोबत कसं इंटरॅक्ट करायचं आहे, कशा वेळी आपल्याला समोर जायचं आहे, तर डेफिनेटली यू विल गेट सक्सेड. आई वडील सगळे ठीक आहे, आई वडील इज फाईन वगैरे वगैरे, इट्स गुड. कोणती मुलगी वगैरे नाही, कोणती मुलगी वगैरे नाही, काहीच नाही आता वगैरे. आता आपल्याला कामाचा नशा आहे आणि आपल्याला काम करण्याची मजा येते. मुलगी राहील तर आपण पाहू समोर जाऊन, या मोठ्या शहरामध्ये गेल्यावर आपल्याला काही भेटते नाही भेटत वगैरे वगैरे. आय डोंट नो, मी याचा कधी फारसा विचार केला नाही. पाहू समोर का होते का नाही. सो दिस इज दी प्रॉपर व्हॉट हॅपन्ड इन लास्ट 5 years. ओके, सो मागच्या वर्षी काय झालं याचा पूर्ण कॅटलॉग आपण या
व्हिडिओमध्ये दिला आहे. आणि इट इज रिअली गुड टू रेकॉर्ड. आपण एव्हरीडे रेकॉर्ड करतोच, बट प्रत्येक गोष्टीचा रेकॉर्ड करणं पण इम्पॉर्टंट आहे. जे की रेकॉर्ड केलं आहे इट इज रिअली ग्रेट अँड इट इज रिअली फनी. समोर जाऊन जर मला अजून काही बोलायचं असेल तर मी अजून काही बोलेल वगैरे, कारण माझ्यापाशी आता ख्रिसमस आहे, संडे आहे, सुट्टी राहील तर तेव्हा आपण करू. पैसे वगैरे खूप जास्त सेव्ह वगैरे आहे नाही, बट आपल्याला माहिती आहे आपल्या पैशाची गरज नाही, आपल्याला फक्त आपल्या नॉलेजची जर आहे. आणि जर आपण या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या तर पैसा आपल्यापाशी येईल. लाईफ इज बेटर, लाईफ इज गुड, लाईफ इज रिअली अमेझिंग. आपण प्रयत्न करत राहणं हे जर चांगली गोष्ट आहे. So this is it. This is the end, and this is the catalog about what happened in last year, in 2019. आजची तारीख आहे 20 डिसेंबर. दुपारचे 1:15 झाले. इट इज गुड. थँक यू.